अजून थोडं टाका, एवढ्यात तर फक्त घर होईल. मला नोकर चाकर पण हवेत. कथा अति तिथे माती. एका गावात एक अतिशय गरीब भिकारी राहत होता. त्याच्याकडे राहायला ना घर होतं, ना अंगावर घालायला नीट कपडे होते. त्याच्या खांद्यावर कायम एक जुनी, अनेक ठिकाणी ठिगळं लावलेली कापडी झोळी असायची. तो दिवसभर गावात फिरायचा आणि त्या झोळीत जे काही मिळेल त्यावर आपलं पोट भरायचा. तो नेहमी देवाकडे तक्रार करायचा. देवा, हे गरिबीचं ओझं आता मला सहन होत नाही. कधीतरी माझ्यावरही कृपादृष्टी कर. त्याची ती रोजची याचना ऐकून एके दिवशी देवानं त्याची परीक्षा घ्यायचं आणि त्याला गरिबीतून मुक्त करायचं ठरवलं. दुपारची वेळ होती. तो भिकारी एका झाडाखाली थकून बसला होता. तेवढ्यात तिथे एक तेजपुंज वृद्ध साधू आले. त्यांनी भिकाऱ्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाले, बाळा, तुझी गरिबी दूर करण्याची वेळ आता आलीये. तुझी ती जुनी झोळी पुढे कर. भिकाऱ्याला काहीच समजलं नाही, पण त्याने आपली फाटकी झोळी पुढे केली. साधू म्हणाले, मी या झोळीत आता सोन्याच्या मोहरा टाकणार आहे. तुला हव्या तेवढ्या मोहरा मी देईन, पण माझी एक अट नीट लक्षात ठेव. भिकारी आश्चर्याने म्हणाला. कोणती अट महाराज? साधूने अतिशय गंभीर आवाजात सांगितलं, जोपर्यंत या मोहरा तुझ्या झोळीत आहेत तोपर्यंत त्या सोन्याच्या राहतील. पण जर यातल्या मोहरा खाली जमिनीवर सांडल्या तर त्या सर्व क्षणात माती होतील. तुझी ही झोळी खूप जुनी आहे. तिची ताकद ओळखूनच मला थांबायला सांग. भिकारी आनंदाने वेडा झाला. त्याने दोन्ही हातांनी आपली झोळी घट्ट पकडली. साधूने आकाशाकडे हात केला आणि त्या झोळीत सोन्याची मोहोर टाकली. सोन्याचा तो पिवळा धमक रंग बघून भिकाऱ्याचे डोळे विस्फारले. 1, 10, 50, 100 झोळी अर्धी भरली आता. साधूने विचारलं, बाळा, एवढं पुरेसं आहे का? यात तुझं पूर्ण आयुष्य आरामात जाईल. पण भिकाऱ्याच्या मनात आता लोभ शिरला होता. तो म्हणाला, नाही महाराज, अजून थोडं टाका, एवढ्यात तर फक्त घर होईल. मला नोकर चाकर पण हवेत. साधूने अजून मोहरा टाकल्या. झोळी आता अर्ध्यापेक्षा जास्त भरली होती. झोळी खूप जड झाली होती. भिकाऱ्याच्या हातांना कंप सुटला. झोळीचे जुने धागे आता ताणले जाऊ लागले होते. कर कर असा कापड ताणल्याचा आवाज यायला लागला. साधूने पुन्हा इशारा दिला, सावधान, तुझी झोळी आता फाटू शकते. आता तरी थांब. एवढं सोनं तुला 7 जन्म पुरेल. पण भिकाऱ्याला आता काहीच ऐकू येत नव्हतं. त्याला फक्त स्वतःची मोठी श्रीमंती दिसत होती. तो ओरडला, नाही, फक्त एक शेवटची ओंजळ. माझी झोळी मजबूत आहे. साधूने शेवटचा इशारा दिला. विचार कर आणि लोभ करू नकोस. पण भिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच. टाका महाराज, काही होत नाही. जशा साधूने वरून अजून काही मोहरा टाकल्या तसं त्या वजनाने आणि मोहरांच्या दबावाने ती जुनी आणि कमकुवत झोळी खालून पूर्णपणे फाटली. आणि पुढच्या क्षणी खळाखळ करत सगळ्या मोहरा जमिनीवर धुळीत सांडल्या आणि अटीप्रमाणे जमिनीला स्पर्श होताच त्यात चमकणाऱ्या सोन्याच्या मोहरांची राख आणि काळी माती झाली. भिकारी स्तब्ध झाला. त्याच्या हातात फक्त झोळीचा फाटका तुकडा उरला होता. पायाशी सोन्याऐवजी मातीचा ढिगारा पडला होता. त्याने हंबरडा फोडला. अरे देवा, हे काय झालं? माझं सोनं कुठे गेलं? त्यानं मान वर करून पाहिलं तर ते साधू महाराज अदृश्य झाले होते. फक्त हवेत त्यांचा आवाज घुमत होता. मी तुला सावध केलं होतं. तुझी गरज पूर्ण झाली होती, पण तुझा लोभ संपला नव्हता. तू क्षमतेपेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि जे हातात होतं तेही गमावून बसलास. बिचारा भिकारी डोक्याला हात लावून रडत बसला. आता त्याच्याकडे ना सोनं होतं ना ती त्याची जुनी झोळी उरली होती. तात्पर्य, मित्रांनो, यालाच म्हणतात अति तिथे माती. जेव्हा आपण आपल्या गरजेपेक्षा
आणि क्षमतेपेक्षा जास्त हाव धरतो तेव्हा आपल्या हातात असलेल्या चांगल्या गोष्टीही आपण गमावून बसतो. त्यामुळे जे मिळतंय त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे. अजून अशा छान छान गोष्टी ऐका आणि बघा आमच्या कथा चॅनेलवर. आणि हो, कमेंट, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.